कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हिल्या, ही बातमी पाहिलीस का? मला स्पष्टपणे कोणी काही सांगेल का? आपलं शूट फेल झालंय अहिल्या. प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद नाहीये. आतापर्यंतच्या सगळ्या ऍड्स मध्ये सगळ्यात कमी व्ह्यूज असलेली ऍड ही. अरे पण सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत होता ना. सुरुवातीला असलेला सगळा प्रतिसाद निम्म्यात गायब झाला. प्रेक्षकांनी बघितलंच नाहीये, कोणी थांबलंच नाहीये. मला हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? तुला वाईट वाटेल म्हणून काही सांगितलं नाही, पण आपल्या कंपनीचे शेअर्स गडगडलेत. बहुतेक आपली बदललेली मॉडेल लोकांना आवडलेली दिसत नाहीये. हे बघा, ठीक आहे, इतकं पॅनिक होण्यासारखं काही नाहीये. हा फायनली बिझनेस आहे आणि ह्या अशा गोष्टी होत राहतात. बदल ऍक्सेप्ट करायला लोकांना वेळ लागतो. मला असं वाटतं की सगळं ठीक होईल. प्रीतम, मी देवळात जाते, प्लीज मारुतीला गाडी काढायला सांगतोस? हो. श्रीकांत, हे बघ, हे असं होत राहतं. हे बघ, काही गोष्टींना वेळ लागतो. उद्यापर्यंत सगळं ठीक होईल. व्ह्यूजही मिळतील आणि पारू सारखंच अनुष्काला सुद्धा लोक डोक्यावर घेतील, मला खात्री आहे. मी आलेच देवळात जाऊ. एक मिनिट, एक मिनिट, मला तुझ्याशी बोलायचंय. पण मला बोलायचं नाही. मी काय म्हणतो ते एक सेकंड. श्रीकांत, या अशा सगळ्या बातम्या नळवावरचं पाणी असतात. म्हणजे आज आहेत, उद्या नाहीत, आणि याने अजून काहीही प्रूफ करून दाखवलेलं नाहीये. जोपर्यंत ह्या सगळ्याचा ना प्रत्यक्ष रेव्हेन्यूवर परिणाम होत नाही ना, तोपर्यंत ह्या परिणामकारक आहेत असं मला वाटत नाही. आता आदित्यला वाटत असेल की तो जिंकलाय, पण त्याला म्हणावं की ह्या फक्त बातम्या आहेत, पुरावे नाहीयेत. आणि हो, अजून एक गोष्ट, या अहिल्यादेवी किर्लोस्करनी अजूनही हार मानलेली नाहीये. मीही त्याची आई आहे. त्यामुळे जोपर्यंत तो हे सगळं सिद्ध करत नाही, तोपर्यंत मी त्याचं तोंड बघणार नाही. आणि जर तो खरंच माझा मुलगा असेल तर हे सगळं सिद्ध केल्याशिवाय तो माझ्या समोर येणार नाही. मी आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।